2026 या वर्षी एप्रिल महिन्यात संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला होता। भारताच्या दिग्गज गायिकांपैकी एक आशा भोसले यांनी वयाच्या 92व्या वर्षी जगाचा निरोप घेतला। त्यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली। आशा भोसले यांच्यासह मंगेशकर कुटुंबाचं भारतीय मनोरंजन विश्वात मोठं योगदान आहे। दरम्यान नुकताच एका कार्यक्रमात आशाजींच्या निधनाने मंगेशकर कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाल्याचं त्यांच्या बहीण आणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी सांगितलं आहे। यावेळी त्यांनी आशाजींच्या आठवणींना उजाळा दिला। आपल्या लाडक्या बहिणीबद्दल बोलताना उषा मंगेशकर म्हणाल्या, पुढील 200 वर्षात लता दीदी आणि आशाताईंसारख्या गायिका पुन्हा होणे अशक्यच। 4 मुलांची जबाबदारी पेलताना त्यांनी आयुष्यातील संकट आणि दुःख कधीच मुलांपर्यंत पोहोचू दिलं नाही। त्या कमालीच्या कामसू आणि जिद्दी होत्या। तसंच त्यांना नटण्या थटण्याची आणि साड्यांची प्रचंड आवड होती। यावेळी उषाजींनी एक अतिशय भावनिक गोष्ट सर्वांसोबत शेअर केली। भारतीय मनोरंजन विश्वात लताजी आणि आशाजी या दोन्ही बहिणींनी स्वतःचं एक वेगळं साम्राज्य निर्माण केलं। आशाजींच्या निधनानंतर कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला। मात्र आशाताई आजही त्यांच्या अजरामर गीतांमधून आपल्या सगळ्यांच्या मनात जिवंत आहेत। म्हणूनच आम्ही त्यांच्या फोटोला कधीच हार घालत नाही, असे उषा मंगेशकर यांनी सांगितलं। या वक्तव्यामागचं भावनिक कारण म्हणजे कुटुंबाला अजूनही आशाताई आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणं कठीण जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची तुम्हाला आठवण येते का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।